नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे. रोज रोज आपण ब्रेकफास्ट काय करावा हे आपल्याला समजत नाही. त्यावेळेस घाईच्या वेळेतही तुम्ही हा ब्रेकफास्ट बनवू शकता. झटपट होणारे अप्पे आज मी तुम्हाला दाखवणार आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी जाड रवा घेतलेला आहे. 2 वाट्या रवा घेतलेला आहे. यासाठी मी 1 वाटी दही घेतलेला आहे. दहीऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता. रव्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला अप्पे करता येईल इतपत बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर हे मिक्स करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे. 5 ते 10 मिनटं आपण हे बॅटर बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण अप्प्यामध्ये घालण्यासाठी फोडणी करून घेऊ. यासाठी मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर चण्याची डाळ 1 चमचा आणि उडदाची डाळ 1 चमचा घातलेली आहे. डाळ छान परतल्यानंतर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत. डाळ आपल्याला खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, जेणेकरून अप्पे खाताना जेव्हा ती दाताखाली येते तर खायला खूप टेस्टी लागते. आता आपण 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत. कढीपत्त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये मी कांदा घालत आहे. तुम्ही यामध्ये शिमला मिरची, गाजर, स्वीट कॉर्न हेही घालू शकता, किंवा ते नसेल तर नुसता कांदा घातला तरीही अप्पे खूप छान होतात आणि टेस्टी लागतात. कांदा छान परतू द्यायचा आहे. थोडंसं मीठ यामध्ये मी घालत आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 वाटी रवा घेतल्याने या ठिकाणी मी 2 ते 2.25 चमचा मीठ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला अप्पे करायचे आहे त्यावेळेस तुम्ही यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे. सोडा घातल्याने अप्पे छान फुगतात. लक्षात ठेवा, अप्पे करायच्या वेळेसच आपल्याला सोडा घालायचा आहे. त्यानंतर अप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. अप्पे पात्र थोडं तापू द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला बॅटर घालायचं आहे, नाहीतर आपले अप्पे हे चिटकू शकता. अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. यावरून आपल्याला तेल सोडायचं आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला अप्पे छान वाफवून घ्यायचे आहे. आपले अप्पे हे छान फुगले आहे. आता आपण हे दुसऱ्या साईडनेही भाजून घेणार आहोत. मस्त असे अप्पे आपले तयार झालेले आहे. टम्म असे फुगले आहेत. दोन्ही साईडने आपल्याला छान असे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. यानंतर आपण झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनिटं वाफवून घेणार आहोत. यामुळे अप्पे हे मधून छान शिजल्या जातात. दोन्ही साईडने आपले अप्पे हे भाजून तयार झालेले आहेत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. ज्यावेळेस तुम्हाला सकाळी
ब्रेकफास्ट करायचा आहे, अशा वेळेस तुम्ही हे बॅटर संध्याकाळी बनवून ठेवू शकता आणि सकाळी आपण सोडा घालून हे बॅटर मिक्स करून अप्पे बनवू शकता. तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठीही अप्पे हे खूप हेल्दी आहेत. रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर असे अप्पे नक्की करून बघा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन सोप्या रेसिपी बघायला मिळतील.